बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नमस्कार। आज इथं अजितदादांची सभा झाली। या सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित होतात। आपलं काय म्हणणं आहे याबद्दल की आता 20 तारखेला इलेक्शन आहे, मतदान आहे, त्याबद्दल थोडंफार तुम्ही सांगा। खरंतर आजची ही रेकॉर्ड सभा म्हणावी लागेल। अकोले तालुक्यातील सर्वात मोठी सभा आणि शेतकरी म्हणून मी सांगतो सर्वप्रथम, शेतकरी म्हणजे खाद्य कपड्यावरती नाही, हाताला गट्टे पडले आणि पायाला वेगा पडणाऱ्यापर्यंत कष्टकरी शेतकरी आहोत आम्ही। परंतु आजची सभा म्हणजे शेतकऱ्यांना ज्यावेळी महायुती सरकारने सुखीचे दिवस आणले म्हणून अजितदादांनी जी काही घोषणा केली किंवा सर्व जी काही कर्जमाफी झाली, सर्वात मोठा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडलेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प जे वित्त खातं असतं ते अजितदादाकडे असतं। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अजितदादांनी सर्वप्रथम जी कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर आता 7.5 HP पर्यंत जी लाईट बिलं माफ झाली आम्हाला सर्व शेतकऱ्यांना, हे देखील आम्हाला सर्व शेतकऱ्यांना म्हणजे अतिशय आनंदात देणारी म्हणजे गोष्ट आहे। आणि त्याचप्रमाणे यामुळे देखील आमदार साहेबांनी सांगितलं की 12.5 HP पर्यंत देखील आम्ही निवडून आल्यानंतर पुढच्या पंचवर्षीमध्ये प्रयत्न करणार आहोत, ही देखील एक विश्वासपद बाब आहे। त्याचप्रमाणे पर्यटन असेल, आमचा अकोले तालुका म्हणजे हे खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रासाठी काश्मीर आहे, ही देखील अतिशय आनंदाची बातमी म्हणावं लागेल। त्याचप्रमाणे खरं तर मला वाटतं आमदार साहेबांची तुलना जर करायची ठरली तर 2019 पूर्वी अशी परिस्थिती होती की आम्हाला आमदारच बघायला मिळत नव्हते। आमदार जर ज्यावेळेला गावागावामध्ये यायचे त्यावेळेला आम्ही टाटावरती करून बघायचो, फक्त आमदार साहेबांचं डोकं दिसलं जायचं आणि ते डोकं कधी आमच्या हिताचं नव्हतं। म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने सर्व युवक त्यावेळेला एक प्रेरित झालेलो होतो। आम्ही एक शिवसैनिक आहोत खरोखर, आणि एक शिवसैनिक ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे निस्वार्थीपणे कुठल्या आमिषाला बळी न पडता उभा राहतो, त्यावेळेला तालुक्यामध्ये हे परिवर्तन होतं। आणि हे परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने नुसतं व्यक्तीचं परिवर्तन नाही तर विकासाचं परिवर्तन काय असतं हे आमचे लांबटे साहेबांच्या रूपातून आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। म्हणून मी खऱ्या अर्थाने सांगतो, याही वेळेला अतिशय कार्यसम्राट आमदार म्हणून ज्या वेळेला त्यांनी पदवी मिळवली, ही कार्यसम्राट आमदार पदवी म्हणजे नुसती देऊन चालत नाही। तालुक्यामध्ये जर तुम्ही गेलात तर छोट्याशा पोराला जर विचारलं शंभऱ्या पडला तर आमदार कोण आहे हे सांगता येते, ज्याने राजकारण केलं त्याला सुद्धा आज गावचा सरपंच सांगता येत नाही, अशी परिस्थिती असते नाही। त्याचप्रमाणे तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमदार साहेबांनी अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एवढा मोठा विस्तीर्ण आणि विस्तृत असलेला हा अकोले तालुका, विरळ लोकसंख्या पण रात्रंदिवस हे करून जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची भावना आणि स्वातंत्र्यवीरांना प्रत्येक गावोगावी जाऊन अभिवादन केलं। म्हणून देखील सन्माननीय आमदार साहेबांना मी साहेबांचं खरोखर कौतुक करतो, त्याच्या कार्याचा खूप खूप गौरवकार करतो। त्याचप्रमाणे मला असं वाटतं एकंदरीत विकास कामांचा जर विचार केला तर एखादी म्हणजे क्रिकेटमध्ये एखादी मॅच कशी अगदी कमी स्कोअर व्हावा आणि एखादा मॅच विनर खेळाडू मैदानामध्ये यावा आणि त्याने 6 स्कोअर मारून एखादी उंच असा म्हणजे आलेख एखाद्या ओव्हरचा करावा, तसं गेल्या 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये 25-30 वर्षाच्या मंत्रिपदाला नाचवलं जाईल असं कामकाज सन्माननीय आमदार साहेबांनी अगदी 25-30 महिन्यामध्ये केलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा आमदार साहेबांना निवडून द्यावा। याचं कारण असं आहे की मला वाटतं मंत्रिपद 100% मिळणारच आहे आपल्या परत एकदा, परंतु पुढील 25-30 वर्षाचा विकास आमदार साहेबांचं जे विजन आहे आणि तो नक्कीच पुढच्या पंचवर्षीमध्ये होईल। आणि एक गाडामालक म्हणून मी आता सांगतो, आम्ही पठार भागातून आलेलो आहे। आमच्या पठार भागमध्ये आमदार रवीना आणि खासदार रवीना बरोबर पूर्वी वांजोट आहे की काय अशी परिस्थिती आमच्या मनामध्ये होती, परंतु आमदार साहेबांनी हे सिद्ध केलंय की पठार भाग हा खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं विजन आहे। म्हणून आमदार साहेबांनी पठार भागामध्ये ही विकासाची गंगा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळवलेली आहे आणि म्हणून हा भगव्याचा झटका आणि घड्याळाचा खटका हे यावेळेला आम्ही धरलेले एक उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही साध्य केल्याशिवाय राहणार नाही। आज इथं अजितदादांची सभा झाली, त्याबद्दल काय सांगाल? अजितदादांनी अतिशय मनमोकळेपणाने शेतकऱ्यांशी खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्ट ही शेतकरी जीवनाशी निगडीत आहे असं वाटतं। मला वाटतं अजितदादांनी सर्व घटकातील, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना एकत्रितपणे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक
प्रत्येक जाती घटकांना उमेदवारी सुद्धा कशी दिली याच्यावरती सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचं विजन, तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजची कशी गरज आहे, किंबहुना मला वाटतं आमच्या पठार भागाचा जर विचार केला तर मेडिकल कॉलेज नाही किंवा प्रत्येक गोष्ट ही आमची जुन्नर तालुक्याशी जोडली जाते. मग कॉलेज असेल, दळणवळण असेल, बाजारपेठा असतील, सर्व दृष्टिकोनातून शेतकऱ्याला हे जुन्नर तालुक्यामध्ये जावं लागायचं. पण अजितदादांनी आज जो शब्द दिलेला आहे तो पुढच्या पंचवार्षिकमध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी पुनश्च एकदा आमदार साहेबांची गरज आहे. म्हणून मी कळकळीने विनंती करतो, मायबाप जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जनता हो, खऱ्या अर्थाने ही जी एक वेळ आहे की पुढील 50 वर्षाचा विकास जर साधायचा असेल तर परत एकदा लांबे साहेबांना निवडून द्या. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने एक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तर मी त्याही पुढे जाऊन सांगतो की खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्याने कोणत्या झाडाच्या सावलीला बसून अभ्यास केला यापेक्षा किती गुणवत्ता मिळवली हे महत्त्वाचं आहे. म्हणून आमदार साहेबांनी कोणत्या पक्षाचं राजकारण केलं याच्यापेक्षा तालुक्यासाठी किती कष्ट घेतले हे महत्त्वाचं आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.